नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। दागिने आणि पैशांच्या मागणीसाठी विवाहितेचा सासरी मानसिक व शारीरिक छळ। प्रज्ञा पाटील यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती। योग्य तपास करून कारवाई करणार, पोलीस निरीक्षक संदीप बागुल। अवैध अशा सावकारी धंद्यासाठी आपल्या सुनेला बंदुकीचा धाक दाखवून आणि जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तसेच पती व सासरच्या मंडळींकडून वारंवार शारीरिक व मानसिक छळ करून दागिने आणि पैशांची मागणी केल्याने होत असलेल्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दिनांक 29 रोजी पत्रकार परिषद घेऊन आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे। दिनांक 2/8/2024 रोजी याबाबत गुन्हा रजिस्टर नंबर 0226/2024 भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 85, 75, 1, 115(2), 352, 351(2), 351(3), 5 या अंतर्गत गुन्हा नोंद केलेला आहे। प्रज्ञा अमर पाटील यांनी अर्ज दाखल करून जी तक्रार केली आहे त्याचा योग्य तपास करून कारवाई करणार असल्याची माहिती पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी पत्रकारांना दिली। या पत्रकार परिषदेत पीडित प्रज्ञा अमर पाटील राहणार पेण यांनी आपला पती अमर पाटील, सासरा सूर्यकांत उर्फ सुरेश शेठ जोमा पाटील, सासू लक्ष्मी पाटील, दीर भरत पाटील, जाव रचना पाटील या सासरच्या मंडळींकडून वारंवार शारीरिक व मानसिक त्रास होत असल्याचे सांगितले। तसेच आईवडिलांकडून रोख 30 लाख व सोन्याच्या दागिन्यांची मागणी करत असल्याचे सांगितले। सावकारी धंद्यासाठी माझ्याकडून पैसे मागत असत, पैसे न दिल्याने शिवीगाळ, मारहाण करून धमकावण्यात येत असल्याची माहिती दिली। रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी योग्य न्याय करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मंथन पाटील सह तृप्ती भोईर, पेण। बोलू। मी 20 तारखेला माझ्या नवऱ्याला रेड हँड पकडलेला आहे। एका परस्त्री बरोबर तो राहतोय पेण पोलीस स्टेशनच्या मागच्या साईडला। आणि जसं मी पोलिसांना तिथे बोलवलं, पण तिथे ते पोलिसांनी त्यांना तिथून निघून गेलेलं आहे, पोलिसांच्या मदतीने तिथून तो निघून गेलेला आहे। आणि त्याच्यानंतर दुसऱ्या या तिसऱ्या दिवशी येऊन माझे सासू सासरे आणि माझा दीर, माझा हजबंड हे येऊन मला मारहाण केलेली आहे। आणि वारंवार माझा सासराही येतो, इव्हन आता 2 दिवसाआधी आला आणि मला गोळी मारण्याची धमकी देऊन तिथून तो निघून गेला। आणि हे मी पोलिसांना सांगितल्यामुळे त्यांनी काय माझी तक्रार अजूनपर्यंत नोंद केलेली नाहीये। घेतली आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की मी माझ्यावर अन्याय झालेला आहे, त्याच्यावरती पोलिसांनी त्यांनी तक्रार केली आहे, त्यावर आपण काय सांगणार? तक्रारदार प्रज्ञा अमर पाटील यांनी या अगोदरच 2 ऑगस्ट 2024 रोजी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। सासू सासरे, नणंद, दीर आणि पती। 2 ऑगस्ट 2024 रोजी कलम 85, 75, 115, 352/352 आणि 3-5 नुसार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला त्यांच्या तक्रारीनुसार। आणि मान्य न्यायालयामध्ये त्या गुन्ह्याचं चौकशी करून दोषारोपपत्र पाठवण्यात आलं। ह्याच महिन्यामध्ये दोषारोपपत्र पाठवण्यात आलं। त्यानंतर काल रोजी तक्रारदार प्रज्ञा अमर पाटील ह्या स्वतः अर्ज घेऊन आल्यात। त्यांचं असं तक्रार आहे की 2 ते 3 दिवसापूर्वी त्यांच्या नातेवाईक सासरे यांनी त्यांना काही मारहाण वगैरे केली, त्या संदर्भात त्यांनी कुठली तक्रार पोलीस स्टेशनला दाखल केली नव्हती। त्या संदर्भाने त्यांनी काल 28 तारखेला पोलीस स्टेशनला अर्ज आणून दाखल केलेला आहे। त्या अर्जाची चौकशी अंती योग्य त्या आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत।